नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. सर्वसामान्याचा टॅक्स स्वरूपात घेतलेला पैसा मीरा भाईंदर महानगरपालिका कसा चुराडा करते ना, हे आम्ही तुम्हाला आज प्रत्यक्षित दाखवणार आहोत. आपण आज भाईंदर पश्चिमेला आहोत. ही जी मोरब्याची जी स्मशानभूमी, या स्मशानभूमीमध्ये माझ्या पाठीमागे ही तुम्ही कार्यक्रम पत्रिका बघू शकता की शवदाहिनी यंत्रणेचं लोकार्पण सोहळा 15/5/2026 साली झालं होतं. स्वतः महापौरांच्या हस्तेमध्ये ही जी जनावरांसाठी, प्राण्यांसाठी ही शवदाहिनी उभारली होती. या शवदाहिनीला 2 महिने झाले उद्घाटन सोहळा होऊन सुद्धा, पण अद्याप एकही कर्मचारी महापालिकेच्या मार्फत नियुक्त करण्यात आला नाही. आणि प्राणी मित्र जे आहेत यांची नाराजी पूर्णपणे दिसून आलेली आहे. कारण आपली जनावरं, आपली प्राणी जर इथे घेऊन आल्याच्या नंतर इथे कर्मचारी नसल्यामुळे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार व्यवस्थितरित्या होत नसल्याने फार मोठा आता संकट आणि समस्याला तोंड द्यावं लागले. या संपूर्ण गोष्टीच्या भाजपाच्या ज्या नगरसेविका आहेत त्यांनी वारंवार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी फॉलोअप घेतला, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याच्याबद्दल जा विचारला, परंतु अद्याप ही सविस्तर उत्तर त्यांच्याकडनं देण्यात आलं नाही. त्यांच्याकडनं नेहमी काम चुकारपणा हा पुन्हा एकदा दिसून आला. आज त्यांनी नेमकं आमच्या पत्रकारांशी बोलताना नेमकं त्यांचा आज उद्रेक दिसून आला की प्राणी मित्र जे आहेत, जे आपली जनावरं आहेत, आपले जे प्राणी आहेत, त्यांच्यावरती व्यवस्थितरित्या अंत्यविधी व्हावा ह्यासाठी ही जी बनवण्यात आलेली लाखो करोडो रुपयाची ही जी शवदाहिनी आहे, परंतु ह्या शवदाहिनीचा जर वापरच होत नसेल तर नेमकं याला जबाबदार कोण? या संपूर्ण गोष्टीबाबत भाजपाच्या नगरसेवकांनी नेमकं कुणाला खडेबोल सुनावलेत आपण जाणून घेऊ. मी एवढंच सांगेल या मीरा भाईंदरच्या नागरिकांना की 15 मेला या स्मशानभूमीचं, श्वानांची स्मशानभूमी ही जी आहे, मेच्या 15 तारखेला याचं उद्घाटन केलं आणि महापौरांच्या हस्ते केलं. महापौरांनी ऑर्डर दिल्या की याच्यामध्ये कर्मचारी ताबडतोब देण्यात यावे म्हणून, परंतु याच्यामध्ये कर्मचारी अद्यापपर्यंत दिलेला नाही. खूप कष्टाने ही स्मशानभूमी श्वानांसाठी मी तयार केली, खूप मेहनत केली मी या स्मशानभूमीसाठी, कारण वेस्टला एक पण श्वानांसाठी स्मशानभूमी नाही. त्याच्यामुळे खूप माझ्या मेहनतीने ती मी तयार केली आणि मी इलेक्शनच्या अगोदरच ती रेडी होती. अधिकाऱ्यांना सांगितलं मला त्याच्यामध्ये कर्मचारी द्या. अधिकाऱ्यांनी काही कर्मचारी दिलेले नाही, चालू केलेली नाही. त्याच्यानंतर इलेक्शन झालं. मी मेहता साहेबांना सांगितलं, साहेब की आपली स्मशानभूमी रेडी आहे, आपल्याला त्याचं उद्घाटन करून चालू करायचं आहे. मेहता साहेबांनी सांगितलं महापौरांना न्या आणि उद्घाटन करा. 2026 15 मेला स्मशानभूमीचं उद्घाटन केलं महापौरांनी आणि महापौरांनी लगेच ऑर्डर केल्या की ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये कर्मचारी द्या म्हणून. पण याच्यामध्ये पानपट्टे साहेब आणि स्वप्नील सावंत या हलगर्जीपणा करतात आणि कामगार काय देत नाही. आणि आम्ही त्यांना म्हणजे वेळोवेळी सांगून पत्रव्यवहार करून सुद्धा कर्मचारी देत नाही. ते आम्हाला एवढंच सांगतात, आम्हाला हीच कामं आहेत का? मग तुम्ही मला सांगा, जर श्वानांसाठी आपण स्मशानभूमी एवढी लाखो रुपयाची रेडी केली आणि ती जर बंद असेल तर मग ती महापालिकेने बंद तरी करण्यात यावी. कशासाठी एवढे लाखो रुपये संपवले? तर तुम्हाला मी एक दुसरा विषय सांगते. पूनम सागरला आपला दवाखाना आहे श्वानांचा, म्युन्सिपाल्टीचा आहे, भटके कुत्र्यांचा आहे, भटक्या जनावरांचा आहे. त्याच्यामध्ये बिलकुल औषधं नाही, बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही. मग आपण एखाद्या डॉक्टरांचा पगार भरतो तो कशासाठी भरतो? आणि भटक्या कुत्र्यांसाठी आपण चालू केलेला आहे तो, ती चालू करण्यासाठी कोणाची तरी मेहनत असेल आणि भटक्या जनावरांना खरोखर त्याचा उपचार मिळावा अशा अख्ख्या मीरा भाईंदरचं देखील म्हणणं आहे. मग जर आपले पानपट्टे साहेब आपल्या महापालिकेचे परमानंट कर्मचारी आहेत ते जर काम नसतील करत तर मग सांगायचं कोण? आणि महापौरांचा अपमान आहे की महापौरांनी ऑर्डर दिल्या सुद्धा ते लोक काम नाही करत. आणि आम्ही पानपट्टे साहेबांना फोन केला का असे बोलतात, माझ्याकडे खूप चार्ज आहेत आणि मी ॲडिशनल कमिशनर आहे, मला फोन करायचा ना, माझ्याकडे खूप काम आहेत. तर त्यांनी अशी उत्तरं आम्हाला देऊ नये. आणि असे जरी आम्हाला उत्तरं देत असतील तर आयुक्त साहेबांनी अशा अधिकाऱ्यांना एक तर त्यांना घरी बसवावं. गेल्या महासभेला आपले सभागृह नेता रवी व्यास यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्याकडे खूप चार्ज आहेत, त्यांना एवढे चार्ज पेलत नाही, तर त्यांचे चार्ज कमी करण्यात यावे म्हणून, कारण ते कामच नाही करत ते. आणि स्वप्नील सावंत नक्कीच आता तुमची नेमकी मागणी तरी काय, आणि जी मागणी तुम्ही सांगताय, तुमच्याकडे काही प्राणी मित्र पण आले होते असं आम्हाला कळलं होतं की नेहमी कर्मचारी नसल्यामुळे त्या जनावरांवरती अंत्यसंस्कार होत नाही. तर एवढी लाखो रुपयांनी बनवलेली ही मशीन जर लोकांच्या हितासाठी, जर ज्या जनावरांच्या हितासाठी जर वापरता येत नसेल तर तुमची नेमकी मागणी काय? माझं एवढंच म्हणणं आहे की महापालिका हलगर्जीपणा करतात, पानपट्टे साहेब कामाचे नाही आहेत ते. आता कुठेही समजा भटके जनावर समजा जर वारले तर ते माझी मजबुरी आहे की मी जे कर्मचारी इकडे माणसं जलवायला, जी म्हणजे बॉड्या जलवायला जी माणसं आहेत त्यांच्याकडून मी सगळी कामं करून घेते.
कारण ती मशीन कोणाला चालवता येत नाही, त्याच्यामुळे पाठीमागे अशीच जागा पडेल, त्याच्यामध्ये मला दहन करावं लागतं. मग एवढी मोठ्या मशीनचा उपयोग काय? कारण जी लोक इकडे आशेने येतात की मीरा भाईंदरमध्ये मोरव्या गावामध्ये एवढी मोठी स्मशानभूमी तयार झाली तर ती चालू असेल म्हणून लोकांना तेवढं कळतं, पण लोकांना माहिती नाही की पानपट्टे साहेबांनी काहीच इकडे काम नाही केलं म्हणून ते कसं तरी हाताशी घेऊन मला सगळं पुरं करावं लागतं. या गोष्टीबाबत आपण महासभेमध्ये पण विषय मांडणार आहात का? नक्की मांडणार मी हा विषय पण मी मांडणार, कारण महापौरांचा अपमान आहे, आमचा अपमान आहे. महापौरांनी ऑर्डर दिल्यानंतर महापौरांनी माझ्या समोर आतापर्यंत पानपट्टे साहेब, नाकाडी साहेब, स्वप्नील सावंत यांना 10 वेळा तरी सांगितलेलं आहे, पण ही लोक काय काम नाही करत.